दिल्लीचे मुख्यमंत्रीपद हे चौथ्यांदा महिला नेत्याकडे असणार आहे. भाजपने दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांच्या नावाला पसंती दिली आहे. रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत. याआधी सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी मार्लेना यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं. मात्र आता याच नावांमध्ये रेखा गुप्ता यांचं नावही जोडलं जाणार आहे. कोण आहेत रेखा गुप्ता? पाहूयात. रेखा गुप्ता या दिल्लीतील शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. गुप्ता यापूर्वी दक्षिण दिल्ली नगर निगमच्या महापौर होत्या. विशेष म्हणजे त्यांची ही आमदारकीची पहिलीच टर्म आहे. रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणातील जिंद जिल्ह्यात 1974 साली झाला. त्या 2 वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंबीय दिल्लीत स्थायिक झाले. रेखा गुप्ता यांचे वडील स्टेट बँकेत मॅनेजर होते. त्यांनी LLB पर्यंत शिक्षण घेतलंय. त्यांचं संपूर्ण शिक्षण हे दिल्लीमध्ये झालंय. कॉलेजमध्ये असतानाच त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या म्हणजेच ABVPच्या संपर्कात आल्या. त्या ABVPच्या कामात सक्रिय होत्या. दिल्ली विद्यापीठाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम केलंय. रेखा गुप्ता या दिल्ली भाजपाच्या सरचिटणीस आणि भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष देखील आहेत. अनेक वर्ष भाजपमध्ये कार्यरत असल्याने अखेर पक्षाने त्यांना मोठं गिफ्ट दिल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूचनेनंतर रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचं सांगितलं जात आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी महिला असावी असा प्रस्ताव RSSने भाजपला दिला होता. यानंतर वरिष्ठांनी रेखा गुप्ता यांचं नाव मुख्यमंत्रीपदी फायनल केल्याचं सांगितलं जात आहे. रेखा गुप्ता यांच्या सोबतच परवेश वर्मा हे उपमुख्यमंत्री असणार आहेत. सुरुवातीला अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेश वर्मा हे मुख्यमंत्री होतील असं सांगितलं जात होतं. मात्र संघाच्या प्रस्तावानंतर रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. खरं तर महाराष्ट्र हे देशातलं सर्वात प्रगत राज्य म्हणून ओळखलं जातं. येथील महिलांचा या प्रगतीत मोठा हातभार आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय अशा अनेक क्षेत्रात अनेक महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे राजकीय क्षेत्रातही अनेक महिलांनी नाव कमावलंय. तरी देखील महाराष्ट्राला अजून एकदाही महिला मुख्यमंत्री लाभल्या नाहीत. मात्र दिल्लीच्या तख्तावर चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री बसणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला एकदाही जे जमलं नाही ते दिल्लीने 4 वेळा करून दाखवलं असंच आता म्हणावं लागेल. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.